सुरुवात पहिलाच बॉल टॅप केलाय आणि सरळ बॉलला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार, 4 रन. चांगला फटका होता पहिल्याच बॉलवर. आपण पाहिलात हार्दिकच्या बॅट मधून चौकार आलाय. एक हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विळंगी बी टीमचा टॉप क्लास बॅटर. त्यावेळेला फटाक्यांच्या आतषबाजीने या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर 1 रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. पायावर जाऊन चेंडू आदळला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. ऑन साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मनीष तो हार्दिकचा बॉल. यावेळेला आपण पाहताय चांगली फिल्डिंग. धीरज पुढे सरसावले गेले होते, चेंडूला आतमध्ये ढकललं आणि तेवढ्याच उमेदीने फिल्डिंग करत असताना फक्त 1 रन मिळाली. डॉट बॉल. मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही, रिस्क घेतली नाही. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या स्थिर 6. अप्रतिम ऑन साइडला अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ बॉल निघून जातोय. सुपर टायमिंग. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. पहिलीच अप्रतिम बाउंड्री आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या 5व्या बॉलवर. यावेळेला अप्रतिम चांगला खेळावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि तेवढंच बॉल स्टॉप केलंय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10. थोड्याच वेळात डीजे ऑपरेटर सुद्धा मात्र सज्ज होतील आणि जसे चौकार आल्यानंतर डान्सिंग अंपायर प्रमोद किनी यांचा डान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता, चांगला बॉल पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. कौशिक एका साईडला, हार्दिक आणि कृतिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. कृतिक यावेळेला पायावरचा बॉल होता. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बाईज आहे का? यावेळेला नो स्कोर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. अप्रतिम ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला लेग ग्लान्स खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर करतोय कृतिक एका साइडला, हार्दिक एक हुन्नरी खेळाडू, चौकारांचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विलंगी ब या टीम मधून. चांगला फटका आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग. वॉट फिल्डिंग. अतिशय चांगली फिल्डिंग आकाशच्या द्वारे पाहायला मिळते. बॉल फेकून झाले ते 4. ग्रेट बॉलिंग. अप्रतिम चांगला टॅप खेळला होता, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त स्टॉप केलं. नो बॉल. बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर ते एकंदरीत रिटर्न क्रीज आपल्याला पाहायला मिळते. तिथे तुम्हाला सांभाळून गोलंदाजी करावी लागते. या अंडर बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जे नियमावली आखले गेलेत यावेळेला परफेक्शन टॅप केला गेलाय आणि आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना विलंगी बी टीम 16 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. एक बॉल उर्वरित आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 50+ धावा होतील का याकडे लक्ष असेल. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 16.
8च्या सरासरीने आतापर्यंत विलंगी बी टीम घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रणितला आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन चांगला फटका आहे. वॉड फिल्डिंग क्लास अनबिलिव्हेबल. बॅट ग्राउंडिंग केले आणि त्यामुळे आपण पाहू शकतात पंचांनी सांगितलं यावेळेला ज्या पद्धतीने पोहोचले. धन्यवाद सुरेशजी ठक्या तरे साहेब, आपण उपस्थित झालात, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. स्मार्ट सिंगल कृतिकच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 17वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले विलंगी बी टीमची. सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. गोलंदाज प्रणित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना हार्दिक समोर. अप्रतिम चांगला फटका आहे. टॅप खेळलाय. हे अंडरम बॉक्स क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे. पॅटर्न शॉट ज्याला म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगला फटका होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावेच्या मदतीने 21. यावेळेला हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22. 22 रन. चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ऑन द राईज खेळला गेला होता हार्दिकच्या बॅटमधून. फटके चांगले आहेत. शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं, परंतु तेवढंच फिल्डिंगचा स्टँडर्ड अप्रतिम. आणि यावेळेला क्लीन बॉलच्या माध्यमातून हार्दिकला परतावा लागेल. अखेरकार प्रणितने विकेट मिळवली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रणित. अचूक लाईन अँड लेंथ आतापर्यंत पाहायला मिळतंय. त्यांचं परफेक्शन खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच लाईन अँड लेंथ मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभमला आपण पाहतायत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आहे. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. मात्र निकू 11 विळंगी बी टीम कमबॅक करत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत जर आपण पाहिली तर जवळजवळ 22 या धावसंख्येवर 22 रन्स. बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी केली प्रणितने. सुपर बॉलिंग. अप्रतिम चांगला फटका तर आहे, तेवढीच चांगली फिल्डिंग रोहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 7.33च्या सरासरीने आतापर्यंत. यानंतर होणारा सामना यश फायटर आणि साईदीप ब दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. यश फायटर आणि साईदीप बी. राज आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगली फिल्डिंग. ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता. कृतिकची बॅटिंग चांगली आहे, परंतु यावेळेला शॉट सिलेक्शन परफेक्शन पाहायला मिळाले नाहीये. चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल. यावेळेला बॅटची एज नाहीये. खाली बॅट मात्र आदळली गेली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. यश फायटर आणि साईदीप बी.
आदरणीय सन्माननीय माजी उपसरपंच जे आपण पाहतायत ग्रामपंचायत माकणे दिलीपजी सुरेश तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. पायावर बॉल जाऊन आदळला आणि इथून जर आपण पाहिलं तर हलकीशी बॅटची एज होते असं कृतिक यावेळेला दर्शवतायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचा आहे. चांगला फटका होता. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 रन 24 धावा. मी विनंती करीन हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता माजी उपसरपंच ग्रामपंचायत माकणे यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. दरम्यान आपण पाहिलं तर धाव घेण्याच्या प्रयत्नात होते हिंदुश्री कुणालदादा पाटील. एक अतिशय गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. नेहमीच प्रत्येक स्पर्धेला त्यांचा सहभाग हा लाभलेला असतो. मायेची यावेळेला उबदार शॉल म्हणण्यापेक्षा कुणालदादा पाटील जेव्हा स्टेजवर असतील तेव्हा सनातन सन्मान हा नेहमीच आणि सगळ्यांसाठी मात्र आपण पाहतो हे शब्द लागू होतात. त्यांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. जो एक सन्मान असतो तो गौरवशाली सन्मान आणि अजरामर जो सन्मान आपल्याला पाहायला मिळतो आपल्या हृदयाच्या कप्प्यात तो बसलेला असतो. इथून जर आपण पाहिलं तर चांगला फटका होता आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या 4 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28-29 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. चला यश फायटर आणि साईदीप बी दोन्ही टीमचे कॅप्टन या. यश फायटर आणि साईदीप बी आलेले आहेत. टॉस करूया. मी विनंती करेन त्या ठिकाणी धनंजय पाटील असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मात्र या वेळेला कंटिन्यूज आपण करू आणि जाऊया थेट टॉस बॉक्सच्या दिशेने. केडी म्हटलं आणि केडी फायटर आलेला आहे. टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी पार पडलात. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि तरी साहेब आपण मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहेत. काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. 4 षटकांमध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 40 कसं वाटतं आयोजन केडी फायटर चषकाचं? आयोजन एकदम व्यवस्थित सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. दुसऱ्या बाजूने कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काय वाटतं? 4 षटकामध्ये मॅक्सिमम टोटल 35 धावा करण्यासाठी असे प्रमुख तुझ्याकडे कुठले खेळाडू आहेत? अजय आहे, मी आहे, स्वप्नील आहे, दक्षित आहे. केडी फायटर चषक कसं वाटतं त्या स्पर्धेचं आयोजन? खूप सुंदर. टॉसची कहाणी पार पडली. टॉस जिंकला साईदीप संघानं. प्रथमतः निर्णय घेतला आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंग मैदानाच्या मध्ये करायचे आहे. आपण जाणार आहोत पुण्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हॉइस ऑफ आडणे पालघर जिल्ह्याचे गोड आवाज प्रमोद शेडगे सरांना ऐकूयात. धन्यवाद. विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. विराजला आपण पाहताय स्ट्राईक एंडकडे.
गौरवचा हा बॉल ह्या वेळेला थोडासा खोलवर चेंडू होता. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. आदित्य अथर्व आणि एका साईडला आपण पाहिलं तर विराज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्थिर राहिले. डॉट बॉल यावेळेला अप्रतिम सुपर नाईस फिल्डिंग. काय गोलंदाजी केले गौरवने आतापर्यंत आपण पाहिलं तर. ब्युटिफुल सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला परंतु इथून आपण पाहतायत कॅच ड्रॉफ्ट आणि त्यानंतर चौकार. चुकीला माफी नाहीये. 4 रन. मी शुभमजी पाध्ये साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत. निखिलजी रेड्डी यांच्या विनंतीस मान देऊन केडी फायटर्स यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर या. दरम्यान आपण पाहिलं तर धावांचा वेग फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोचते 10 धावा. निकू 11 विलंगी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्मामध्ये असलेला संघ आहे आणि विलंगीच्याच मैदानात मात्र मार्चमध्ये एक मोठी स्पर्धा येते. कुणाल की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम कुणालजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि प्रथमतः हा मात्र विलंगीचं गाव त्यांनी दाखवलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट झालं आणि संघाची धावसंख्या 10-19 ची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर डावकऱ्या हाताने. वेळेला हा बॉल आपण पाहिला तर यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या 11-11. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेलार साहेब, विद्यमान सरपंच माकणे, तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निलेशजी गावड साहेब आणि त्यांच्या समवेत नंदिनी गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हलक्याशा हाताने चेंडूला फार वेगाने खेळला गेला होता परंतु इथे वेगाने धाव कंप्लीट झाले. क्या बात आहे. स्मार्ट सिंगल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13-13. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राजेशजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम. नो बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 14. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14-14. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज. 1 रन डेफिनेटली यावेळेला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. मिस्ट्री 11 माकुणसार टीम 16 या धावसंख्येवर 15 या धावसंख्येवर. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे अजून सुद्धा. मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटचा फ्लो काय. अप्रतिम बॅट स्विंग. लाजवाब. खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल आतापर्यंत 19. विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. 10 रनची आवश्यकता. क्लास बॅटिंग केली आतापर्यंत. सुपर आउटस्टँडिंग अथर्व. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 20-20. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे.
हलक्याशा हाताने चेंडूला फक्त डिफेन्स दाखवलं. हे कंट्रोल युक्त स्ट्रोक असतं. जेव्हा तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळता त्यावेळेला तुमची नजर, तुमचं युजर्स फुटवर्क फार महत्वाचा भाग असतो आणि ते आतापर्यंत करून दाखवले. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21, विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. आदरणीय सन्मान्य विद्यमान सरपंच प्रमोदजी शेलार साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या करणार आहोत. मी विनंती करीन या स्पर्धेचे संदेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत सन्मान या आपण करूया. आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 21 धावा, 8 रनची आवश्यकता आहे. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. रोहिलला आपण पाहतायत. या इथे आपण सनातन सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. त्या माकुणसार मिस्ट्री 11 या नावाने खेळत असताना चांगला टॅप यावेळेला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. रोहिलच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26, 26 धावा, 3 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा मात्र खेळ खल्लास. सुपर बॅटिंग रोहिलच्या बॅट मधून आपण पाहिलात आणि इथे पहिला सामना मिस्ट्री 11 माकुणसार टीमने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक निकू 11 विलंगी बी टीम. धन्यवाद हिंदुश्री कुणाल दादा पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलात त्याबद्दल थँक्यू.